बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आणि तुषार आलेत देखील. पहा आता मॅचला करूया सुरुवात. 3 ओव्हरची मॅच आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. श्री वाघजाई युवा स्पोर्ट्स गोशीदवाडी विरुद्ध टीम मानायनगर कोयना विभागामधील 2 मातब्बर संघ आज बॉस चषक 2026 मध्ये आमने सामने खेळ करतील. एकाचीच मात्र पुढील फेरीसाठी निवड होईल. कोणता संघ खेळ करेल चांगल्या प्रकारचा हे देखील पाहणे गरजेचं. एका बाजूने युवा स्पोर्ट्स श्री वाघजाई युवा स्पोर्ट्स गोशीदवाडी तर दुसऱ्या बाजूने हनुमान क्रिकेट टीम मानायनगर. बॅटर तुषार आणि किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज शुभम कुराडे देखील तयार होतोय. पंचांना आम्ही विनंती करू विद्युत नाकवान कंपनी लगेचच मॅचला देखील सुरुवात करा. मॅचला करतोय आम्ही सुरुवात. बॉलिंग मार्क वरती तर अक्षय आखाडे आलेत. पंच जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. तुषार सारखे स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण आहेत. बॉलिंग मार्क वरती अक्षय आखाडे तयार. मॅचला करूया सुरुवात. या मॅचचा टाकूयात पहिला बॉल. आणि या संख्येसाठी जसं 2000 रुपयांचा कॅश प्राइज होतं, कॅश साठी डाय मारून नुसती डाय मारली तरी 2000 रुपये त्याला दिले जातील. आणि त्याचबरोबर चकदे बॅटिंग साठी आले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल बॉस यांच्या माध्यमातून. चला मॅचला करूया सुरुवात. अक्षय आखाडेचा पहिला बॉल. सामना करेल तुषार साळके. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये 2 सुप्रसिद्ध खेळाडू. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल फेकी केला जातो ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट. पहिलाच बॉल बॅटची कडा होती. स्लिप मधून डी झोन मध्ये चालला. एक धाव देऊन जातोय. एक बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती आता 1 लगावली जाते. धावांचा श्री गणेशा खातं खुलं होत आहे. धावांचं अक्षय आखाडेच्या पहिल्या बॉल वरती. अक्षयचा पहिला बॉल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये फिल्डिंग करणारी टीम. थोडस काळजी घेऊन क्रिकेट खेळा. आम्ही थोडीशी काळजी घेऊन क्रिकेट खेळा. फुल टॉस बॉल. आणि तदनंतर देखील डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. या डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन निशी संघाची धावसंख्या आता 3 बॉल पूर्ण आणि धावफलकावरती धावा येत आहेत 3. तुषार आणि किरण मैदानाच्या आतमध्ये याचे ओपनर म्हणून गेलेत. इनेट नंबर 3 वरती जरूर आम्ही चकदेला पाहू. तीन बॉल पूर्ण. धावा धावफलकावरती 3 येत आहेत. तदनंतर जो जिंकेल तो शिवशक्ती वाटोळे संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. रायझोनरा चेंडू होता. स्लॅश करायचा होता. तदनंतर तो खेळपट्टी लगत जातोय. अक्षय आखाडे स्वतः आले. चेंडू फील्ड करतायत. सिंगल रन या चेंडूवरती देखील येते आहे.
पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल खर्च केले, 4 बॉल 4 धावा धावफलकावरती आलेत. तुषारचा खेळ महत्त्वपूर्ण असेल. तुषारची बॅटिंग या संपूर्ण मॅचमध्ये मानानगर संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. किती काळ तो खेळपट्टीवरती उभा राहील, किती काळ तो खेळपट्टीवरती घालवेल, या संपूर्ण गोष्टींवरती या संघाची टोटल अवलंबून राहणार आहे. तुषार चाळके स्ट्रायकिंग एंडवरतून अक्षयचा 5वा चेंडू फेस करतोय. फुलटॉस होता, इनसाइड आउट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न संकेत कुराडे तिकडे होते. चप्पल सुद्धा काढलं होतं, धावत होते, परंतु त्यांच्या उंचीवरतून चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय. 6 धावेंसाठी तुषारच्या बॅटमधून हा दमदार षटकार आलाय. पहा रिप्ले. फुलटॉस बॉल, शॉर्ट सिलेक्शन चांगल्या प्रकारचा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र या 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 10. 5 बॉल पूर्ण आणि 10 धावफलकावरती लगावलेत. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल अक्षयचा. एक शेवटचा बॉल आहे. ओहो, इकडे विकेट किपरच्या माध्यमातून डिक्लेअर स्वरूपाची एक रन आहे आणि या डिक्लेअरच्या एक रन निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 11. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 11. चला, या ओव्हर क्रमांक 2 मध्ये जास्त वेळ कोणी घेऊ नका. जो जिंकेल तो 2 हात करेल. शिवशक्ती वाटोय संघासोबत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा विचार करता करता बॉलिंग मार्क वरती युवा खेळाडू, येणाऱ्या काळामधील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आयकॉन शुभम कुराडे बॉलिंग मार्क वरती आम्हाला पाहायला मिळतात. प्रचंड वेग आहे, त्या वेगाला दिशा देखील आहे शुभम कुराडे जवळ. करूया मॅचला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल किरण आहे स्ट्रायकिंग एंड वरतून. पहिलाच बॉल फसवलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. पहिला बॉल डॉट येतोय, डॉट प्रकारचा बॉल आलाय. पहिला बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11 धावा. ओहो, त्रिफळाचित केलं पहा इकडे. अगदी लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, तदनंतर सरळ चेंडू यष्टींना जाऊन भिडतोय. फलंदाज किरणचा खेळ यावेळेला समाप्त होतोय. रिप्ले दाखवला जाईल की स्कोरर यांच्या माध्यमातून डबल अँगल मध्ये रिप्ले दाखवला जातोय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. तदनंतर क्रमांक 3 वरती सुजय चाललेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. नवीन बॅटर डाव्या त्याचा डावकरा फलंदाज सुजय मैदानाच्या आतमध्ये येतो. जो साथ देईल का तुषार चाळकेला. फटका तर खेळलाय, मैदानाच्या साह्याने खेळून काढला जातो. डीप वरती चाललाय तिकडे राजेश कुराडे वेगाने धावत येत आहेत आणि 2 धावा पूर्ण देखील होतील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 13. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा येत आहेत.
डिक्लेअर स्वरूपाची 1 रन आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या आता 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. चार बॉल पूर्ण झालेत. यावेळी देखील चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन चुकलं जात आहे. तदनंतर सिंगल रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. अक्षय आकाडेची स्ट्रायकिंग एंडला फेकी. कलेक्शन बरंच आणि तदनंतर 2 धावा. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 16. 5 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ 22 गाव प्रदीपजी सावंके सर यांचं देखील आम्ही या शेवटच्या दिवसामध्ये करतोय शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. त्यांचा देखील आवाज आज आमच्या कॉमेंटेटर पॅनलमध्ये जोडला जाईल. वेलकम. शेवटचा बॉल आहे. सुजय सामना करतोय. हो वेग होतं, भरपूर वेग होतं आणि वेगावरती सवार होऊन या 22 रन आम्हाला पाहायला मिळते. आणि एका धावेनिशी 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस आमचे ऑफिशियल स्कोरर बोलतायत धावा धावफलकावरती आहेत 17. शेवटची ओव्हर. बॉलिंग मार्क वरती कोण येणार आहे आणि स्ट्राईक तुषार चाळके जवळ राहील आणि येणारे 6 चेंडू तुषार चाळके खेळला तर जरूर एक चांगली टोटल धावफलकावरती उभी राहू शकते. शेवटची ओव्हर कोण आता येईल हे देखील पाहणं गरजेचं, कारण की समोर तुषार चाळके सारखा एक बलाढ्य फलंदाज उभा आहे मानानगर संघाचा. राजेश कुराडे मिस्टर पीटीपीएल सलगच्या 2 वर्षाचे मिस्टर पीटीपीएल टेनिस बॉल मधील आणि आज बॉलिंग मार्क वरती आहे शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल सडिक होता, त्याच्यावरती सिंगल रन पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. वेगाने धावतायत. शुभम देखील इकडे वेगाने आला होता. धाव कोणतीच नसेल. डॉट प्रकारचा बॉल आहे. पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेऊन जो मैदानाच्या आतमध्ये राहिला, स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा मानस होता, ती स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली देखील तुषार चाळकेने, परंतु या चेंडूवरती धाव कोणतीही प्राप्त केली जात नाहीये. 2 बॉल पूर्ण झालेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी फटका. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धावा धावफलकावरती आलेत. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तुषार चाळके ते 2 फटके घेईल का? अपुढे सरसावून आलाय जरूर. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत. अक्षय आखाडे करतायत चुकीन. त्या चुकीच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकिंग एंडवरती 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आता या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 23 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल पूर्ण. तुषारने फटका केलाय, फसवलाय. तिकडे संकेत धावतात. कॅच. ओहो जर ही कॅच बनवली असती तर 2000 रुपयांचा मानकरी देखील ठरला असता. म्हणजे शेवटच्या क्षणी हातामधून कॅच निसटली जाते, परंतु प्रयत्न खूप मोठे होते. पहा रिप्ले टेलिकास्ट संकेतला पूर्णपणे
फटका सर्वच्या दिशेला स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवलाय देखील आणि या चेंडूवरती धाव येत नाहीये. बॅटर आउट होत आहे. तुषार साळके या शेवटच्या बॉलवरती धावचित होत असताना जावं लागेल माघारी. 25 धावा धावफलकावरती या तिघांच्या फलंदाजीमधून बनवल्या गेल्या आणि तदनंतर मात्र 26 धावांचं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय मानानगर संघाच्या माध्यमातून टीम गोशितवाडी संघाला. चला मानानगर टीम या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करून घ्यायची आणि त्याचबरोबर फलंदाज देखील आपले तयार ठेवायचे आहेत. वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशितवाडी जो संघ जिंकेल तो लगेचच आम्ही टॉस करू शिवशक्ती वाटोळे संघासोबत. शिवशक्ती वाटोळे टीम तुम्ही देखील तयार राहा. कॅप्टन तुम्ही देखील तयार राहायचंय. चला फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. मानानगर संघ जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. 26 धावांचं आव्हान की स्कोरच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती दाखवलं जातं. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा 26. चला फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. गोशितवाडी टीम 26 धावांचं आव्हान आहे. चला फलंदाज या जास्त वेळ घेऊ नका. बॅटर आलेत भरपूर काळानंतर भरत कुराडे आणि त्याचबरोबर आकाश भूड मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करतायत. या संघाची या सलामीची जोडी प्रारंभिक जोडी आकाश भूड आणि भरत कुराडे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अविनाश देखील तयार होतील. करूया मॅचला सुरुवात. 26 धावांचं आव्हान 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 26 धावा विजयासाठी जिंकाल तर 2 हात करावे लागतील शिवशक्ती वाटोळे संघासोबत. याची देखील नोंद ठेवायची आहे आणि शिवशक्ती वाटोळे टीम तुम्ही देखील तयार राहा.
पहिला बॉल अविनाश यांचा सामना करतील भरत कुराडे स्ट्रायकिंग एंड वरतून. पहिलाच बॉल या वेळेला मात्र ऑन साइड वरती लॉंग ऑनच्या दिशेने चालला चेंडू एक रन कंप्लीट. एकाच जागेवरती थांबावं लागेल. पहिल्या बॉल वरती सिंगल रन प्राप्त. तदनंतर आकाश बुडात स्ट्रायकिंग वरती येऊन पहिला बॉल फेस करतील. बॉस ट्रॉफी 2K26 बॉस चषक 2026 चालू असलेली आजच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामधील दुसरी मॅच गोशरवाडी विरुद्ध मानायनगर. डॉट बॉल येतोय. टप्पा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. राईज घेणारा भरपूर वेग प्राप्त करून अविनाश यांच्या माध्यमातून डॉट बॉल घेतला गेलाय. 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. बॅटची कडा होती. तदनंतर विकेट किपर तुषारने पकडली कॅच. फलंदाज आकाश बुड दुसऱ्या चेंडूवरती सोचतात चालला एडगावच्या दिशेने. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 राजेश कुराडे. राजेश कुराडे डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. समोर अविनाश असतील. एक्सपिरियन्स आहे. राईज होणारा चेंडू होता. पहा यावेळेला पंच कळवतात वाईट बॉल आहे. या वाईट बॉलनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 2 आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावफलक 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल पूर्ण झालेत. राजेश कुराडे भरत कुराडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोशरवाडी संघाला भरपूर या जोडीने मॅचेस मिळवून दिलेत. रबर बॉल मध्ये देखील भरपूर मॅचेस मिळवून दिल्यात. फटका पहा. चेंडू आणायला कोणी जाऊ नका. दुसरा घ्या. डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या आता 3 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 180 अंशातले मैदान आणि या मैदानावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात समोरच्या दिशेने. तिकडे 1 रन फक्त येते. एका धावेने संघाची धावसंख्या आता 3 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण 3 धावा धावफलकावर आलेत. हा देखील वाईट बॉल आहे. चांगलं चतुराईचं क्रिकेट राजेश कुराडे खेळत आहेत. पिचिंग त्यांनी पारखली. लेग स्टिकच्या बाहेर होती. थोडेसे लिव्ह करत असताना हा देखील चेंडू वाईड घोषित केला जातो. या वाईड निश्चित संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तीन बॉल पूर्ण. चार बॉल. डिक्लेअर स्वरूपाची 1च रन आहे. अस्मानी टोला लगावला जरूर परंतु त्यानंतर 1 रन येत असताना संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण 5 धावा धावफलकावरती. अविनाश मात्र राजेश कुराडे आणि भरत कुराडे यांना धावा देत नाहीयेत. ही पहिली ओव्हर चूक ठिकाण्यावरती त्यांनी मात्र आपण पाहतोय टाकली आहे. कंट्रोल मधली गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेला मोठे फटके येऊ देत नाहीयेत. पुढे सहसावून फटका खेळण्याचा माणस. डॉट बॉल अतिशय दर्जेदार स्पेल हाताळली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फक्त आणि फक्त धावा धावफलकावरती खर्च केलेत 5. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाशच्या विकेटनिशी आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी तुम्हाला बनवायचे आहेत धावा 21. जास्त वेळ घेऊ नका. चला
VHS शिरा आणि सळवे संघ दोन्ही संघांनी मैदानावरती उपलब्ध राहा. यानंतर मॅच होईल, त्यानंतर तुमची लगेचच मॅच आम्ही खेळवणार आहोत, याची देखील नोंद घ्या. तुषार येतो एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी समोर. भरत कुराडे आणि राजेश कुराडे सारखे दोन मातब्बर फलंदाज असताना चॅलेंज स्वीकारलंय. तुषारचा पहिला बॉल भरतच्या बॅट मधून उंच कुरा आलाय, डीप वरती क्षेत्ररक्षक कॅच. दोघे जण आले होते, तदनंतर मात्र एक महत्वपूर्ण कॅच ड्रॉप केले. कॉल चुकला, संवाद चुकला, कॉन्व्हर्सेशन चुकला, तदनंतर मात्र दोघांची धडक आणि केले कॅच ड्रॉप. ही ओव्हर खूप महत्वपूर्ण आहे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात ही संधी. त्याचबरोबर सळवे गावचे सरपंच धावून घ्यायचे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फील्ड झालाय. 2 धावा आलेत. सरपंच यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉन्डलाईन वरती चेंडू अडलाय. पहा तुषार चाळकेची गोलंदाजी, त्याच्यावर त्या फॉरवर्ड पॉइंट मध्ये फटका खेळला होता राजेश कोरडे यांच्या माध्यमातून. धावा किती आहेत प्रत्येक जण पाहतोय. धावा या चेंडूवरती आहेत 6. इट्स मॅक्सिमम. आता मात्र मॅच हातामध्ये आणून ठेवली आहे, आपल्या संघाच्या बाजूने झुकवलंय राजेश कोरडे यांच्या माध्यमातून. पहा रिप्ले. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट जाम केलाय, शरीरावरती भेदक मारे करत होते, परंतु तो जाणून घेतला, परकला, पिक केला आणि तदनंतर सरळ लॉफ्ट केला. 6 धाब्यांसाठी षटकार आला आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले. समीकरण 9 चेंडू आणि 12 धावा. एक रन येते. तदनंतर मात्र एका धावेनिशी संघाची धावसंख्या आता 15 आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे 2 बॉल खूप महत्वपूर्ण. या चेंडूवरती देखील एक सिंगल येते. चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले जात आहेत. जर त्या पहिल्या चेंडूवरती कॅच बनली असती तर मानानगर टीम अजून मॅच मध्ये आपण पाहतोय ऑन राहिली असती. इथून पुढे देखील हा येणारा चेंडू जर निर्धाव प्रकारचा घेतला, येणारा शेवटचा बॉल जर पेसर असला तर मात्र मॅच मध्ये काही घडू शकतं. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे तुषारचा. तुषार कशा प्रकारे हाताळेल हा चेंडू जर निर्धाव पद्धतीचा आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊ शकते. मानानगर विरुद्ध टीम गोशतवाडी. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहतायत त्यांच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषे पलीकडे. रबर बॉलला प्रॉपर टायमिंग हवं असतं, ते प्रॉपर टायमिंग राजेश कोरडे यांच्या माध्यमातून साधलंय आणि साधत असताना या 6 धावा देखील मिळवल्यात. आता समीकरण बदललं जात आहे. पहा रिप्ले की स्कोरच्या माध्यमातून 6 धाव्यांसाठी फेकून दिल्या चेंडूला. 6 चेंडूमध्ये आता 4 धाव्यांची गरज आहे. साहिल इंगळे येत आहेत बॉलिंग मार्क वरती. दी हल्क. चार धावा रोखणार आहेत बॉलिंग मार्क वरती. 4 धावा डिपेंड करण्यासाठी मानानगर टीमचा दी हल्क बॉलिंग मार्क वरती आलाय साहिल इंगळे शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी. विनिंग स्ट्रोक, मॅच फिनिश. भरत कुराडे मात्र मॅच संपवले. मॅच फिनिश होत असताना गोशतवाडी संघाने विजय मिळवला. अडलक बॅडलक टीम मानानगर. एक चांगली फाईट तुषार साळके आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि जातो टॉसच्या दिशेने. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आम्ही अनाऊन्स करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते आहेत राजेश कुराडे. तुम्ही देखील या आणि तदनंतर टॉस करण्यासाठी देखील इकडे उपलब्ध राहायचे टीम शिवशक्ती वाटोळे आणि त्याचबरोबर वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशतवाडी.
आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती अर्थातच वारंवार पाटण तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी उभा असलेलं व्यक्तिमत्व VHS स्ट्रायकर शिरळ संघाचे ओनर विलासदादा सूर्यवंशी यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पारितोषिक दिलं गेलंय त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विनंती करतोय विलासदादा या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर टॉस केला जाईल. विलासदादा सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते टीम कॅप्टन इकडे उपलब्ध आहेत.